एखादा जीव आपल्या आयुष्यात किती जागा व्यापून असतो हे तो गेल्यावरच कळतं. फक्त मनात नाही तर अगदी आपल्या रोजच्या जगण्यातही. जवळपास 12 वर्ष आमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट स्मोकी सोबतच व्हायची. जीवनात येणाऱ्या कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत असते. काही लोक लिहितात, काही लोक चित्र काढतात, तर काही लोक दुसऱ्यांशी बोलून मन मोकळं करतात. मी फिल्म्स बनवतो. फिल्म्स माझी डायरी आहे. माझ्या मनात आज जी अस्वस्थता आहे, जे तीव्र दुःख आहे, ते कदाचित काही काळानंतर कमी होईल. पण आज जाणवणारी ती स्मोकीच्या अपार प्रेमाची उणीव आणि त्याच्या आठवणी मला जपून ठेवायच्या आहेत. या फिल्मच्या माध्यमातून त्या पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी. ही फिल्म कोणाची सहानुभूती मिळवण्यासाठी नाही, तर एखादा प्राणी आपल्यावर आणि आपण त्याच्यावर किती जीवापाड प्रेम करू शकतो याची एक आठवण आहे. पाळीव प्राण्यांच्या आयुष्यात हा काळ कधी ना कधी येतोच. तो आजारी होता. डॉक्टरांनी आम्हाला जे सांगितलं ते स्वीकारायची तयारी आमच्यापैकी कोणाचीच नव्हती. 5 जुलैला तो स्वतःहून निघून गेला. जणू त्याच्या आयुष्याचा तो कठीण निर्णय आम्हाला घ्यायला लागू नये म्हणूनच. त्याने अगदी शेवटपर्यंत आमच्यावर निस्वार्थ प्रेम केलं. आपण बऱ्याच वेळा आठवणींपासून दूर पळतो. त्या आठवणी येऊच नये असं वाटतं, कारण ते आपल्याला खूप दुखवत असतात. पण खरं तर त्या आठवणी सोडायच्याही नसतात, कारण त्याच आठवणी आपल्याला पुन्हा त्या व्यक्तीच्या, त्या जीवाच्या जवळ घेऊन जात असतात. लोक म्हणतात काळ सगळं ठीक करून टाकतो. खरंच करतो का माहीत नाही. कदाचित काळ दुःख कमी करत नाही, तो फक्त ते दुःख घेऊन जगायला शिकवतो. आज मी कुठलाही फोटो शोधायला बाहेर पडलो नव्हतो. या घुसमटीतून पुन्हा एकदा मोकळा श्वास घेता येईल का एवढंच मी शोधत होतो. फोटो फक्त आठवणी जपून ठेवत नाही, तर त्यावेळी कॅमेऱ्याच्या मागे आपण कोण होतो हेही ते जपून ठेवतं. आपल्या मनात असलेल्या भावनाही कुठेतरी कैद झालेल्या असतात. आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर होतो कदाचित तेही कुठेतरी जपलं जातं. कधी कधी आपल्याला स्वतःलाच माहीत नसतं आपण नेमकं काय शोधतोय. आपण फक्त पुढे जात राहतो, कारण थांबलो तर आठवणी पुन्हा आपल्यापर्यंत पोचतील. या राईडवर मी फक्त पुढे जाण्याचा, जास्तीत जास्त लांब जाण्याचा प्रयत्न करत होतो. आणि मग एका मंदिराच्या दारात मला एक गोंडस कुत्र्याचं पिल्लू दिसलं, अगदी शांतपणे बसलेलं. आणि मी थांबलो. त्या क्षणात काहीतरी वेगळं होतं. काही न मागता, कुठलीही अपेक्षा न ठेवता
अगदी निरागसपणे तो शांत बसला होता. कधी कधी आपल्या आयुष्यातून हरवलेले क्षण अगदी अनपेक्षितपणे पुन्हा पुढे येतात. स्मोकीची जागा आता रिकामी आहे. त्याच्या वस्तूही तशाच आहेत. हळूहळू इतर वस्तूंबरोबर घरात इथे तिथे राहिलेले त्याचे केसही एक दिवस नाहीसे होतील. पण तरीही असं वाटतं की तू इथेच आहे, आमच्यात आहे. आजची वन राईड वन शॉट स्मोकीसाठी.